हे रंगमंडप आहे, रंगमंडप। यहाँ से अंदर जाना, जे काही सादरीकरण करतात देवाच्या तिथे, तर त्याच्यासाठी असे मंडप बनवलेले असतात। तर त्यांनी सांगितलं की हे इथे पण शिवांची शिवलिंग आहे, या बाजूला नाही आणि त्या बाजूला नाही। तर हे असं हे रंगमंडप आहे, जे की त्रिकुट नारायण जे आहे त्याच्या जवळ आहे। आता खालच्या बाजूला जे आहे ते सोमेश्वर मंदिर आहे, सोमेश्वरा टेम्पल। हे सहस्त्रलिंग टेम्पल आहे। इथे सहस्र म्हणजे 1000 लिंग शिवलिंग होते, पण आता हे सगळं पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे आणि इथे कुठेही शिवलिंग नाही। एकतर मुस्लिम खूप तोडतात इथे। समोर जो आहे तो नंदी दिसतोय, इकडे पण नंदी आहे, परंतु गर्भगृहात काहीच नाहीये। हे बघ, आपका नाम क्या है? शंकर। यांचं नाव शंकर आहे आणि ते मला दाखवत आहेत आता सगळं। हा, ते आर्किओलॉजिकल साईटचं ते सगळे सांभाळत आहेत। तर आपण आता चाललेलो आहे, पायऱ्या उतराव्या लागणार आहेत सहस्त्रलिंग पाहून सोमेश्वर टेम्पल। एकूण 4 टेम्पल्स आहेत। खूप सुंदर आहे, तुम्ही इथे येऊ शकता। बल्ली गावीला राहण्याची सोय जी आहे ना, शिकारीपुराला राहू शकतो, नाही तर हनगळ राहू शकतो। हनगळला पण थोडी बरी सोय आहे, खूप चांगलं नाही आहे। पण हावेरीला जर तुम्ही गेला तर मग हावेरी पण तिथून तसं, हावेरी पासून पण तसं जवळ आहे। हावेरीला पण चांगले हॉटेल्स आहेत, पण मी तर असं रिकमेंड करेल की तुम्ही शिकारीपुराला राहा, कारण शिकारीपुराच्या जिल्ह्यात येतं, त्यामुळे इथे तुम्हाला समजा जर बस वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्हाला मिळू शकते। आता आपण बोलता बोलता आलेलो आहेत सोमेश्वर मंदिर, तिकडे त्रिकुटेश्वर मंदिर, रंगमंडप, नंतर हे जे आता सहस्त्रलिंग ते पाहिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण चाललेलं आहे सोमेश्वर मंदिर पाहण्यात। त्याच्या आधी हे सगळ्यात लक्षात ठेवायचं की हे सगळं राष्ट्रकूट, कल्याणी, चालुक्य, त्याच्यानंतर होयसाळ आणि शिवनास, त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य, यांचे सगळ्यांचे इथे शिलालेख सापडतात।